खबरदार आमदारांचे वशिलेबाजी घेऊन माझ्याकडे बदलीसाठी आलात तर बदली जरूर होणार, पण तुम्हाला हवी त्या ठिकाणी नव्हे तर नको त्या ठिकाणी। सार्वजनिक बांधकाम खात्यात भरती करण्यात आलेल्या नव्या इंजिनियरना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नव्या इंजिनियरांना दिलेली ही तंबी। कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका, लोकांची चांगली सेवा करा असा संदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला। पण ते शक्य आहे का असा प्रश्न आता सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःला विचारून पहावा बाबा। मुख्यमंत्र्यांनी योग्य सल्ला दिला। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे जनतेच्या अपेक्षा देखील सरकारी कर्मचाऱ्यांकडून वाढणार आहेत आणि त्यात तसं गैर काहीही नाही। सरकारी नोकर हा जनतेचा सेवक आहे असं म्हणतात, पण प्रत्यक्षात जनतेचा सेवक आहे की राजकारण्यांचे टूलकिट या प्रश्नाचे उत्तर आम्हाला तरी अजून मिळालेले नाही। अहो मुख्यमंत्री साहेब, आम्हाला माहीत आहे की तुमच्या डोक्यावर संपूर्ण गोव्याचा भार आहे, त्यामुळे काही गोष्टींचा तुम्हाला विसर पडणे साहजिक आहे, त्यात तुमचा काही दोष नाही। त्यामुळे काही गोष्टींची आठवण आम्ही तुम्हाला करून देतो, कारण आम्ही तसे गोवेकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर बेकारच आहोत। कसं आहे, गोवा सरकारची खाती मुख्यमंत्र्यांची काही पाठ सोडायला तयार नाहीत। बघा ना की मुख्यमंत्र्यांकडे किती खाती आहेत, त्यांनी दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलाही, पण काय सांगावं। असू द्या, खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत म्हणून आम्हाला काही हरकत नाही, कारण त्यांच्यावर आमचा डोळा नाही। हे आम्ही का सांगतोय तर आम्हाला मुख्यमंत्र्यांना एक आठवण करून द्यायची आहे। साहेब, तुमच्या गृह खात्याचा कारभार जरा पहा ना। कित्येक पोलीस अधिकारी बदली होऊन देखील नव्या ठिकाणी रुजू होण्याची इच्छा त्यांना नाही, कारण गुळाला जसे मुंगळे लागतात ना, तसे ते एका पोलीस स्टेशनमध्येच जणू निवृत्त होणार आहेत की काय हा प्रश्न पडतोय। हा काय गोड बंगाल, तुम्हीच सांगा। या कारभारावर जरा वेळ काढून नजर टाका ना साहेब। गोव्यातील कायदा सुव्यवस्थेवरून तुमच्या खात्याची अब्रू सध्या वेशीवर टांगली जात आहे। कशाला उगाच दिगंबर कामत यांच्या खात्याच्या बाबतीत तुमच्यावर भर, तेही मुख्यमंत्री होते। भलेही त्यावेळी तुमच्या नेत्यांनी त्यांच्यावर कित्येक आरोप केले, आज ते तुमच्या बाजूला आहेत। जसे तुम्ही विश्वजित राणे यांच्या टीसीपी खात्यासंबंधी सुपरफास्ट असतात ना, तशी स्पीड जरा गृह खात्याला दाखवा। साहेब, तुम्ही एक गोष्ट चांगली बोललात की आता मेरिटवर इंजिनियर मिळाले आहेत, त्यामुळे त्यांची क्षमता चांगली असणार। पण त्याच वेळी पत्रकार रुपेश राऊत यांनी तुम्हाला तिथेच उघडं पाडलं हो। जर तुमच्याकडे इतकी मेरिट सिलेक्शन आहे तर तुम्हाला चीफ इंजिनियर उत्तम पार्सेकर यांना एकावर एक सेवावाढ देण्याची वेळ का आली? की येथे सगळं योग्य सेटल आहे, त्यामुळे त्यांना हलवून उगाच कशाला रिस्क घ्यावी असं तर काही नाही ना। सेटल म्हणजे काम बोलतो, उगाच लोकांची दिशाभूल नको, कारण आम्ही राजकारणी थोडेच आहोत। सध्या सार्वजनिक बांधकाम खात्यात उत्तम पार्सेकर हे एकच उत्तम इंजिनियर सरकारकडे आहेत, आणखी कुणीही नाही असं दाखवून कशाला मेरिट लिस्टच्या उगाच बाता। आता आम्ही असं सांगतो म्हणून नव्हे, तर पूजा नाईक यांनी देखील नोकर भरती घोटाळ्यात पार्सेकर यांचं नाव घेतलं होतं। त्यावर पार्सेकरांना प्रश्न विचारण्याचं काम पत्रकारांनी केलं, पण त्यांच्याकडून एकच उत्तर मिळालं, ते म्हणजे नो कमेंट। आता हे नो कमेंट म्हणजे काय उत्तर ते त्यांनाच माहीत। जाऊ द्या, त्यावरून पार्सेकरांना दोषी ठरवता येणार नाही। जोपर्यंत पोलीस चौकशीत काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत तरी। सरकारातील मंत्री रोहन खौटे यांनी परवरी येथील रस्त्याच्या हॉटमिक्सिंगवरून पीडब्ल्यूडीचे इंजिनियर मंत्र्यांचे ऐकत नसल्याचं वक्तव्य केलं, पण त्यांना हलक्यानं घेत मंत्री दिगंबर कामत यांनी तांत्रिक त्रुटी काढून वेळ मारून नेली। रस्त्यावर जिथे पाहाल तिथे आज पॉटहोल्स। रस्त्याचं इंजिनिअरिंग पाहिल्यावर आमचे गावचे गवंडी परवडले, पण हे इंजिनियर नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ येते। बांबोळी येथील ब्लॅक स्पॉट, पेडणेतील रस्त्याची परिस्थिती, धारगळ महाखाजन येथील रस्ता, सांगायला गेल्यास कितीतरी प्रकरणं आहेत। या खात्यात काय चालतं हे सर्वांना माहीत आहे, कारण खात्याचं नावच सार्वजनिक बांधकाम खातं आहे। त्यामुळे खात्याचा कारभार कितीही छुपा असला तरी सार्वजनिक होतोच। पण असू द्या, आता म्हणे मेरिट इंजिनियर मिळाले आहेत, त्यांनी तरी आपली क्षमता आता खात्याला दाखवून द्यावी। नव्या इंजिनियरांसमोर आता खात्याची अब्रू राखण्याची मोठी जबाबदारी आहे। पाहू त्यांना तरी किती यश मिळतं।